नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि वळण घेणारा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. तर आता जय आणि गौतम हे दोघेही आता घरी येतात आणि पटकन आता तेजूला आणि भालू आजीला आता दोघेही बोलवतात. तर पटकन जय आणि गौतम हे तेजूच्या पाया पडतात आणि तेजू म्हणते की अरे माझे आशीर्वाद तर तुमच्या पाठीशी आहेतच, पण आज काय असं झालंय. तर आता गौतम म्हणतो की अगं आई, तू पेपर वाचला नाहीस का? आज गुरुपौर्णिमा आहे. आणि तेवढ्यात आता भालू आजी म्हणते की गौतम, एखादी संस्कारिक मुलगी जर घरात येणार असली ना तर घर अगदी शहाणं होऊन जातं आणि आता आपल्या घरात हे सगळे कार्यक्रम होणार. आणि पटकन आता भालू आजी दोन्ही मुलांची दृष्ट काढते आणि त्यानंतर आता लगेच आता जय म्हणतो की आई, तू आजीवरती उगाच रागावू नकोस आणि एखाद्याने जर एखादा संस्कार चांगला केला असेल तर त्यात आजीने जे सांगितलं कौतुक केलं तर त्यात वाईट कुठे आहे, आणि त्यातून जर चांगलं घडत असेल तर काय हरकत आहे, असे जय बोलतो. आणि पटकन आता बिंदू ही औक्षणाचे ताट घेऊन येताच इकडे आता पटकन गौतम हा आता भालू आजीचे औक्षण करतो आणि त्यानंतर आता गौतमने तेजूचे सुद्धा औक्षण केलेले असते आणि तुम्ही कायम सुखी राहा असा आशीर्वाद आता भालू आजी जय आणि गौतमला देते. आणि इकडे आता जय आणि गौतम दोघेही ऑफिसमध्ये येताच आता गौतम हा आसावरीला कॉल करतो आणि म्हणतो की आज आशू माझं पहिलं प्रेझेंटेशन आहे, तेव्हा प्लीज मला तू शुभेच्छा दे. तर आता आसावरी म्हणते की स्वामी समर्थ कायम तुमच्या पाठीशी आहेत. आणि त्यानंतर इकडे आता पाठीमागून शर्वरी आणि आकाश देखील त्या व्हिडिओमध्ये आलेले असतात. तर आता गौतम म्हणतो की मी ना आशू तुला संध्याकाळी कॉल करतो, हे दोघं ना मला बोलू देणार नाही. आणि गौतम आता फोन कट करतो. तेवढ्यात आता इकडे आता शर्वरी म्हणते काय रे, बोलू द्यायचं ना आम्हाला. तर गौतम पटकन शर्वरीच्या पाया पडतो. तर शर्वरी म्हणते की हे काय, माझ्या कशाला पाया पडतोस. तर लगेच गौतम म्हणतो की सगळ्यात जास्त तुझे आभार, कारण तुझ्यामुळेच मला खूप काही शिकायला मिळालं. शर्वरी म्हणते की हे सगळं काही करायची गरज नाही. तर शर्वरी म्हणते की आता पाया पडलास तर मला गुरुदक्षिणा दे. तर आता गौतम म्हणतो की गुरुदक्षिणा तर देणारच. शर्वरी म्हणते चला आता कामाला लागूयात, नाही तर तुझा भाऊ ना. इकडे आता सुभाष हा रस्त्याने चाललेला असताना एक मुलगी आता तिथेच रडत बसलेली असते. सुभाष आता इकडे तिकडे बघतो, त्या मुलीचं आता कोणीच तिथे नसतं. आता सुभाष त्या मुलीला समजावतो आणि म्हणतो की रडू नको आणि तुझे आईबाबा कुठे आहेत. पण त्या मुलीला आता काहीच ऐकायला येत नसतं आणि ती मुलगी फक्त रडतच असते. तर सुभाषचं लक्ष तिच्या कानाकडे जाते आणि त्या मुलीच्या कानात आता कानाचं मशीन असतं, पण तिला ऐकायला येत नसतं. आणि सुभाष आता तिला नाव विचारतो, पण त्या मुलीला आता काहीच ऐकायला येत नसतं. तर नाविलाजाने इकडे तिकडे बघत आता सुभाष तेथून निघून जाऊ लागतो. तर पटकन ती मुलगी आता सुभाषचं बोट पकडते आणि त्यानंतर आता सुभाष म्हणतो की हे बघ, इथून जवळच माझं घर आहे आणि माझ्या घरी 4 मुली आहे, तू माझ्या घरी येतेस का. तर लगेच आता ती मुलगी सुभाषचं बोट पकडते आणि त्यानंतर इकडे आता शर्वरी आता जयकडे येते. तर जय म्हणतो की आता काय झालं, काहीतरी चुका घडल्याच असतील. तर शर्वरी म्हणते की प्रत्येक वेळेस मी चुका करायला मोकळे नाही. आणि लगेच आता शर्वरी ही जयला आता गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा देऊन स्वामी समर्थाची मूर्ती गिफ्ट म्हणून देते आणि ती मूर्ती बघून आता इकडे जय खूप खुश होतो. पण जय म्हणतो की हे काय. तर शर्वरी म्हणते की गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. मागील 1.5-2 महिन्यात मला तुमच्याकडून खूप खूप शिकायला मिळालं, जे कोणत्याच इन्स्टिट्यूटमध्ये मिळालं नसतं. तर आता जय म्हणतो चल मला टोमणा मारत असतील. तर शर्वरी म्हणते की अजिबात नाही सर. आणि ते ऐकताच आता जय प्रेमाने शर्वरीकडे बघू लागतो आणि जय आता एकटक नजरेने शर्वरीकडे बघतच राहतो. तर शर्वरी म्हणते की असं काय रिॲक्ट होत आहे, काय झालं. तर आता जय म्हणतो आत्ताशी मला कुठे नॉर्मल झाल्यासारखं वाटलं, नाहीतर ना कधी कधी तुम्हाला खूप शॉक देतेस. आणि त्या स्वामी समर्थाच्या मूर्तीला टेबलवर ठेवून आता जयच्या मूर्तीचे दर्शन घेतो. आता इकडे सुभाष हा त्या मुलीला घरी घेऊन येतो. तर पटकन आता अनु, आशू सगळ्याजणी तिथे येतात. तर पामा म्हणते कोण आहे ही बावली. तेवढ्यात आता सुभाष म्हणतो की ही बावली नाही, अगं आपल्या बाहेरच्या अंगणात बसली होती, रडत होती, तिला बोलताही येत नाही आणि ऐकताही येत नाही, मला वाटतं आपण तिला पोलिसांच्या ताब्यात देऊयात. आणि त्यानंतर प्रेमाने आसावरी आता तिला पोळी आणि भाजी खाऊ घालते, पण ती खाण्यास तयार नसते. आणि तेवढ्यात आता शर्वरी कामावरून आता घरी येते. शर्वरी कामावरून घरी येताच आता शर्वरीचे लक्ष त्या मुलीकडे जाते आणि शर्वरी म्हणते ही कोण. तर अनु म्हणते की ताई, हिला बोलताही येत नाही आणि ऐकू येत नाही, आत्ताच पप्पा तिला पोलिसांच्याकडे घेऊन जाणार होते. आणि त्यानंतर आता शर्वरी त्या मुली शेजारी बसते आणि त्या मुलीला विचारते की हे बघ, मी शर्वरी आणि या माझ्या 3 बहिणी
आणि हे माझे पप्पा आणि मम्मी. तर लगेच आता शर्वरी म्हणते की तुला तुझी मम्मी माहिती आहे का, तिचं नाव माहिती आहे का. तर ती काही बोलायला तयार नसते. तर शर्वरी म्हणते की तुला फोन नंबर माहिती आहे का. आणि शर्वरी तिला फोन दाखवत आता फोन नंबर असे खुणावते. आणि आता तो फोन बघताच आता ती मुलगी मानेने होकार देते. तर शर्वरी म्हणते दाखव बरं. आणि पटकन आता शर्वरी तो नंबर त्या मुलीने डायल करताच त्यावरती फोन लावते. आणि लगेच आता शर्वरी त्या बाईला फोन लावताच आता ती बाईला तुमची मुलगी हरवली का शर्वरी विचारताच ती बाई घाबरते आणि म्हणते की हो, तिला बोलता येत नाही आणि ऐकू येत नाही, ती माझीच मुलगी आहे, तुम्ही मला ॲड्रेस द्या आणि ती ठीक आहे ना. आणि शर्वरी म्हणते की हो, ती आमच्या घरी आहे आणि ठीक आहे. आणि शर्वरी म्हणते मी तुम्हाला ॲड्रेस पाठवते, तुम्ही तिला लगेच घ्यायला या. आणि इकडे आता पमा त्या मुलीला घेऊन स्वामी समर्थांच्या फोटोजवळ येते आणि स्वामी समर्थांच्या फोटोची पूजा करते. तिथे स्वामी समर्थांची आता विभूती ठेवलेली असते. आणि आता ती मुलगीसुद्धा स्वामी समर्थाच्या पाया पडते. तर पटकन पमा आता तो विभूतीचा अंगारा आता स्वामी समर्थाचा तो अंगारा त्या मुलीला लावते. आणि आता प्रेमाने पमा त्या मुलीला आता जेवू घालते. आणि जेवू घालत असताना आता पमाला त्या मुलीच्या याच्यात देवीचा अवतार दिसतो. आणि साक्षात त्या मुलीच्या रूपात आता पमाला देवीने दर्शन दिलेलं असतं. आणि देवीला बघता क्षणी आता पमा उठून उभा राहते आणि त्या मुलीला हात जोडतच म्हणते की माऊली. आणि पमाकडे बघत आता सुभाष म्हणतो पमा काय झालं. तर रडतच पमा म्हणते की माझे स्वामी मला भेटायला घरी आले आणि या मुलीच्या रूपात मला माझे स्वामी दिसल्याचे आता पमा बोलते. आणि तेवढ्यात मुलीची आई आता घरी येते. आणि तिने आता त्या केआरला बघितलेलं असतं. आणि मुलीला बघताच आता तिची आई तिला पटकन मिठी मारते. आणि मी हिला डॉक्टरांकडे घेऊनच जात होते, तेवढ्यात माझा हात सोडून ही हरवली आणि मी पोलिसांकडे जाणार होते, तेवढ्यात मला शर्वरीने कॉल केला असं आता ती लेडीज त्या मुलीची आई आता त्यांना सांगते. तर आता शर्वरी म्हणते हो, मीच शर्वरी. आणि एका आई आणि मुलीची भेट झाली यापेक्षा आम्हाला काय आता अजून आनंद झाला असेल असे आता शर्वरी तिला सांगते. आणि आता ती मुलीची आई त्या मुलीला थँक्यू बोलायला लावते. तर ती तोंडानेच आता इशारा करते. आणि लगेच आता पमा म्हणते की अहो आतमध्ये या आणि चहा घेऊन जाणार. तर ती लेडीज म्हणते की मला आवडलं असतं पण तिला अर्जंटली डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे. आणि त्यानंतर आता प्रेमाने ती मुलगी आता चाफ्याचं फूल पमाला भेट म्हणून देते आणि तेथून निघून जाते. तर इकडे आता भालू आजी ही जयकडे येते आणि म्हणते की जय, मला वाटतंय तू खरंच प्रेमात पडलायस. तर जय म्हणतो अजिबात नाही आजी, मी कुणाच्याच प्रेमात पडलेलो नाही आहे. तर आता आजी म्हणते की खरं बोल, माझ्याशी खोटं बोलू नकोस. आणि इकडे आता ऑफिसमध्ये डोळे बांधून आता स्पर्धा लागलेली असते आणि त्यामध्ये जयने डोळे बांधलेले असतात. आणि इकडे आता जय हा डोळ्यावरती पट्टी बांधून लगेच आता जय हा पाठीमागे त्याचा तोल सोडून देतो. आणि त्याच वेळेस आता पडत असलेल्या जयला शर्वरी धरते आणि खऱ्या अर्थाने लगेच आता डोळ्यावरची पट्टी काढून जय हा प्रेमाने शर्वरीकडे बघतो. तर सगळा स्टाफ टाळ्या वाजवतो आणि खऱ्या अर्थाने जय पडलेला असतो तो शर्वरीच्या प्रेमात. आणि शर्वरीसुद्धा एकटक नजरेने जयकडे बघू लागते आणि खऱ्या अर्थाने झालेली असते दोघांच्याही प्रेमाची लव्ह स्टोरी सुरू. तर आता जय आणि शर्वरी प्रेमाची लव्ह स्टोरी सुरू करून आता पुढे एकमेकांच्या लग्नबंधनात कसे अडकतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.